आज आपण एका विदेशी फळाची शेती पाहणार आहोत। या फळाचं नाव आहे ड्रॅगन फ्रूट। थायलंडचं असणारं हे फळपीक आता राज्यात देखील होऊ लागलंय। अगदी कमी पाण्यात, मुरमाड जमिनीमध्ये देखील आणि अगदी कमी खर्चात याची लागवड होते। शिवाय शहरात याला चांगला दरही मिळतोय। त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी हे फळपीक फायद्याचं ठरू शकतं। बीडच्या दुष्काळी पट्ट्यात ही ड्रॅगन फ्रूटची शेती फुलली आहे। आष्टी तालुक्यातील आमदार भीमराव धोंडे यांनी त्यांच्या 5 एकरावरील पडीक जमिनीत 4 वर्षांपूर्वी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली। दुष्काळी पट्ट्यात अत्यंत कमी पाणी लागणारं हे फळ आहे, पीक आहे। याशिवाय याच्यावर कुठला रोग पडत नाही। याला फवारणी झिरो आहे, याला फवारणी अजिबात करावं लागत नाही। याची रोपं सध्या काष्टी जिल्हा अहमदनगर, त्याचप्रमाणे माळशिरस, तसेच शिरूर पुणे जिल्हा या ठिकाणी नर्सरी आहे, तिथून शेतकरी नेऊ शकतात। या 5 एकरात 10 बाय 10 फुटांच्या अंतरावर सिमेंटचे खांब रोवण्यात आले। याच्या 4ही बाजूला ड्रॅगन फ्रूटची रोपं लावण्यात आली आहेत। पाण्याच्या नियोजनासाठी ठिबक सिंचन केलं गेलंय। लागवडीला सुरुवातीला जी लागवड केली जाते याचे रोपही पूर्वी फार महाग भेटायचे। आता ह्या बागा महाराष्ट्रात वाढल्यामुळे आता रोप स्वस्त मिळतात। फक्त याचा सुरुवातीचा जो लागवडीचा खर्च आहे तो लागवडीचा खर्च थोडा जास्त आहे। त्याच्यानंतर या फळाला कुठली फवारणी म्हणजे ह्या झाडाला फवारणी लागत नाही आणि हे साधारण मार्केटला 200, 150, 200 रुपये किलो शेतकऱ्याकडून ते व्यापारी विकत घेतात। ड्रॅगन फ्रूट हे मुख्यतः थायलंड देशातील फळ पीक आहे। मात्र गेल्या काही काळापासून भारतातही याची लागवड होऊ लागली आहे। या झाडाची फुलं रात्रीत उमलतात, त्यामुळे याला क्वीन ऑफ नाईट किंवा मून फ्लॉवर असंही म्हणतात। वटवाघूळ आणि पतंगामार्फत यांचं परागीकरण होतं। एका फळाच्या पक्वतेसाठी किमान 1 महिन्याचा कालावधी लागतो। मोठ्या शहरात ही फळं 100 ते 200 रुपये किलोच्या दराने विकली जातात। 5 एकरातील या फळांच्या विक्रीतून 10 लाखांचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे। रोपं, मजुरी, वाहतूक, खांब, तारा असा एकरी 1 लाख रुपयांचा खर्च आलाय। म्हणजेच त्यांना यंदा 5 लाख रुपयांचा नफा होईल। काहीच खर्च करायचा नाही। याला फक्त 8 दिवसाला पाणी देणे आणि आळ्यामध्ये कुठेतरी गवत काढणे, याला दुसरा खर्च काहीच नाही। आता उत्पन्न सरासरी एकरी आम्हाला 6 एकरी 2 लाख रुपये उत्पन्न मिळते। विदेशी फळ आणि भाज्यांचा ट्रेंड शहरात रुजतोय, ज्याला अधिकचा दरही मिळतो। ड्रॅगन फ्रूट हे त्यापैकीचे। अत्यंत कमी पाणी, मुरमाड जमिनीत आणि कमी खर्चात या पिकाची लागवड होते। त्यामुळे मराठवाड्यासह राज्याच्या आवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी ड्रॅगन फ्रूटच्या रूपाने एक चांगला पर्याय उभा राहू शकतो। गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड।